वसंत ऋतूच्या आगमनाने अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात पळसाच्या झाडांनी केशरी शाल पांघरली आहे। निसर्गाचा हा मनमोहक नजारा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। पूर्वीच्या काळात त्यांच्या फुलांचा रंग व पानांपासून पत्रावळी बनवण्याचा उपयोग होत होता, मात्र आता त्यांचे महत्त्व कमी झाले आहे। वसंत ऋतूचा प्रारंभ होताच अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात पळसाची झाडे केशरी फुलांनी बहरली आहेत। इंग्रजांनी ज्याला फ्लेम ऑफ द फॉरेस्ट असे म्हटले, तो पळस सध्या निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहे। रस्त्याच्या कडेला उभे असलेले हे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। आयुर्वेदात महत्त्वाची मानली जाणारी ही वनस्पती अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे। पळसाचे मोठे तळहाती एवढे पाने 3च्या समूहात येतात, त्यामुळेच पाने 3च ही म्हण प्रचलित झाली। पूर्वी याच्या पानांपासून पत्रावळी आणि द्रोण तयार होत असत, तसेच फुलांपासून नैसर्गिक रंग बनवून धुलीवंदन साजरा केला जात होता। मात्र कृत्रिम रंगामुळे ही परंपरा लोप पावत आहे। पळसाच्या फुलांमध्ये मधाचा साठा असल्याने मधमाशा तसेच स्थानिक व स्थलांतरित पक्षी येथे गर्दी करतात। पानगळ झाल्यानंतर लालसर केशरी फुलांनी पळस झगमगू लागतो, त्यामुळेच त्याला जंगलाची ज्वाला असे म्हटले जाते। निसर्गाचा हा सुंदर आविष्कार बघण्यासाठी पर्यटकही आकर्षित होत आहेत, मात्र शहरी भागात ही झाडे दुर्मिळ होत चालली आहेत। त्यामुळे पळसाची वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे।